4 वर्ष पोरग वनवासात फिरल्यासारखं फिरलं, वापस येऊन दाराची कडी वाजवली. पोरीने विचारलं कोण, तर ती पोरगा काय म्हणला, अब मत पूछ, अब तो तू ही तू है. एक ओंकार सतनाम वाहेगुरु जी दा खालसा वाहेगुरु जी की फतेह. एक नाम हरी द्वैत नाम दुरी. नाही बरोबर आहे. एक नाम हरी द्वैत नाम दुरी. द्वैत म्हणजे बाजूला गेला आणि एक म्हणजे एक जात. पण एक पाहिला वाक्य नीट आहे का, एक होने के लिए नेक बनना पड़ता है. आणि आता त्याच्या पुढे चालतात, मी राहिलोच नाही, मैं ना रहूं मेरी आरजू न रहे तू रहे तेरी रजा. आणि हे कधी होतं माहिती आहे, तू कभने भारे ढाके लिया भय हा कृष्णाचा आढावा सांगितलाय तुम्हाला, बरोबर आहे. इथं बसलेल्या प्रत्येक माईला आणि प्रत्येक बापाला माझा एक प्रश्न, तुम्ही पुण्यात राहता, सुतारदाऱ्यात राहता, कोथरूडच्या परिसरात राहता, खूप पैसा, खूप प्रतिष्ठा, खूप गाड्या, खूप घोड्या आपण ह्या पुण्यात पाहतो, बरोबर. पण दादा सगळे एक्झिक्युटिव्ह झाले, सगळे एक्झिक्युटिव्ह वाईट लोक आपसातलं प्रेम समजा. आज की इस इंसान को ये क्या हो गया. मला नेहमी म्हणावं, 26 जानेवारी तर नक्की म्हणावं, इसका पुराना पार कहाँ पर सो गया. सुनो जरा ऐ सुनने वालों, एक गगन में करोड़ों तारे रहते हैं हिल मिल के सारे. कभी न वो आपस में लड़ते, कभी न देखा उनको झगड़ते, लेकिन इस इंसान को देखो, धरती की संतान को देखो, कितना है ये हाय कमीना. इसने लाखों का सुख छीना, की है इसने जो आज तबाही, तेरे इसकी मुखड़े गवाही. आपस की दुश्मनी का ये अंजाम हुआ, दुनिया हंसने लगी, देश बदनाम हुआ. अवघड झालं. रोती सलमा, रोती है सीता, रोते हैं कुरान और गीता. अहो धर्म सांगणाऱ्या माणसापेक्षा दुकानदार चांगले झाले. धर्म सांगणाऱ्यापेक्षा मी म्हणतो पायाला चिंगम टाकले नाही, धर्म सांगणाऱ्यापेक्षा दुकानदार चांगले. आम्ही धर्म सांगून गोंधळ घालू, पण दुकानदार काय करतो माहिती आहे, एकाच कप्प्यात रामायण, भागवत, कुराण, बायबल असं ऐकायला घेतो. म्हणजे त्याला कळालंय एक नेक. आता मी कृष्णापर्यंत येतो. कसे तुम्ही बघा ना कसे बसला ऐकायला. आता कृष्ण जन्माला होता, कधी कधी जन्माला होता, काय तुम्ही सोपच काम केलं, जास्त पाठ नाही करत. कृष्ण रात्री, राम कधी जन्माला, दुपारी. त्याला काय किती, कोणत्या तिथीला जन्माला, कृष्णाष्टमी. पटला हे तर लय पटलं. दादा कृष्णाष्टमी नसते, श्रावण महिन्यातली अष्टमी असते, श्रावण वद्य अष्टमी. आपले वाढदिवस लय लक्षात आपल्या, पण कृष्ण अष्टमी, राम नवमी. राम कधी जन्मले, चैत्र मास व्यात शुद्ध नवमी तिथी, राम जन्मला
राम जन्म लागे सखे राम आता थोडं दुपारी 12ला राम, रात्री 12ला कृष्ण. कशामुळे रात्री 12? राजसे मगनादा पुतळा रवी शशिकळा राजसे सुकुमार मगनादा पुतळा सुकुमार कस्तुरी माळा वाटाय चंदनाची बुटी वैजयंती राज आणि देव जन्माला आले ना, असा सूर्य डोक्यावर होता. 12 वाजले होते. जोग लगन ग्रह बार तिथि सकल भय अनुकूल जगनिवास प्रभु प्रगटे. तो जगाचा बाप जन्माला आला किती? 12. ऐका ना, त्यावेळेला सूर्य बघत होता, गावातली लोक बघत होती, पण चंद्राला त्याचं दर्शन होत नव्हतं. म्हणून चंद्र देवाकडे गेला, देवाला याचना केली, मला तुझं दर्शन होत नाही. त्यावेळेला देव म्हणला, काळजी करू नको, तुझं नाव मी माझ्या नावासोबत जोडून घेतो. प्रभुराम प्रभुराम चंद्र. पण देव काय म्हणला, आपलं नाव भागत नाही. आणि आता तर काय भागत नाव? तर मला मालिक हम नाम के प्रेमी नहीं, हरि नाम के प्रेमी. त्यामुळे मग तुला दर्शन द्यायला सांग ना कधी देशील. सांग कधी कधी देणार, सांग ना दर्शन. आयुष्याच्या आयुष्याला तुला माणसाचं, पण त्याला वेळ नाही लागेल. आणि वेळ लागल्याशिवाय देव भेटत नाही. मजा दीवानों का मिलता है तो दीवानों से मिलता है. अरे खुदा भी खुद दीवाना बन के दीवानों से मिलता है. आता हे झालं हिंदी म्हणल्यासारखं. वारकऱ्याचं प्रमाण सांगू. वेडा झालो वेडा झालो